तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ। अरे काय दादर स्टेशनच्या बाहेर उभा आहे मी असं वाटतंय। आशुतोष शेठ, कपडे विकायचा नवीन धंदा सुरू केलाय का तुम्ही? धंदा कसला, वान जाऊन बसला इकडं। काय झालं? अरे किंजलनी क्लास मध्ये ना व्हाईट डे सेलिब्रेट करायचं ठरवलंय, पण माझ्याकडे काहीच नाही ना व्हाईट मध्ये। बरोबर आहे, काळे धंदे करणाऱ्या माणसाकडे पांढरे कपडे कसे असणार ना। इथे चुकलास तू। उलट काळे धंदे जे लोक करतात ना तेच व्हाईट कपडे घालून मिरवत असतात। क्या बात आहे यार, व्हॉट अ थॉट। थँक्यू। तुझ्याकडे काय आहे का व्हाईट मध्ये? नाहीये रे, नाहीये। आणि असतं तरी तुला मी देऊ शकलो नसतो। का? अरे तुझा साईज बघ, माझा साईज बघ। मी किड्स सेक्शन मधनं कपडे विकत घेतो आणि तुला तागाचं अख्खं कापड लागतं शर्ट शिवायला। मग काही फ्री साईज मध्ये असलं तर बघ की। फ्री साईज मध्ये हवंय की फ्री ऑफ कॉस्ट हवंय? इंग्लिश जोक कळला कळला, कॉमेडी नंबर 1। फ्री साईज, फ्री साईज मध्ये हवंय। धोतर आहे माझ्याकडे, ते चालेल का? डोक्यापासून पायापर्यंत असं गुंडाळून घे ना, मम्मी वाटशील मम्मी। किंवा पांढरा बनियन आहे, तो चालेल का? थोडस उघडं पडेल अंग, पण ठीक आहे ना। इंग्लिश बाबत तू उघडाच पडतोस ना। काय कैवल्य प्लीज, आपण नको। काय 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 म्हणायचं? अगेन अगेन दॅट डोंट टॉक। परत परत तेच तेच नको ना बोलूस। क्या बात आहे आशु। आशु तुला एक सांगू का? शेक्सपियर आहे ना, शेक्सपियर, तो रोज रात्री माझ्या स्वप्नात येतो आणि तुझं इंग्लिश ऐकून रडतो रे, ढसाढसा रडतो। शेक्सपियरचं व्हाईट शर्ट मेन ओ माय गॉड, शुभ्र पांढरा शर्ट। आहा वा, परफेक्ट फिटिंग, परफेक्ट। आहे का बटन कुठे? नो प्रॉब्लेम। ताई ताई ताई, नाही नाही नाही, बाहेर। किती वेळा असं करणार आहेस तू? हा, फोडणीचा वास आला की लगेच धावत यायचं बुक बुक करत। किती घाई तुला? कैवल्याला बघ, सुजयला बघ, कधी घाई करतात का? नाही नाही, मी त्यासाठी नाही आलोय। फॉर चेंज मी वेगळ्या कारणासाठी आलोय। काय? ते सुई दोऱ्याचा डबा कुठे आहे सांग ना। तुला का हवाय सुई दोरा? अगं माझ्या शर्टाचं एक बटन तुटलंय, ते शिवायचंय, पटकन दे ना। बर, माझं उद्या देते तुला। नाही, तू काम कर ना निवांत, मला सांग ना, मी घेतो डबा। नाही, असं काही करायचं नाहीये। हा, एक डबा शोधायला जाईल हा, आणि 10 डबे हरवून येईल। नाही नाही, ती वेळच येणार नाहीये। बघू बघू आशुतोष, काय तुझा शर्ट? हाँ अच्छा अच्छा, पर साथी ये बताओ, भला तुम्हारी ये शर्ट मेरी शर्ट जितनी सफेद कैसे? अरे नहीं नहीं, ये तो मेरी ही शर्ट है ना? तुला सांगू रेश्मा, हा नवा नवा या घरात आला ना, तेव्हा हा विनम्र नालायक होता। म्हणजे हा आमचे कपडे विचारून घालायचा। आता हा नालायक झालाय। आता हा आमचे कपडे चोरून घालतो। चोरून? काय काय बोलतोय हा स्कॉलर? अगं ताई, मी माझे कपडे आवरत होतो तेव्हा मला हा शर्ट सापडला। नंतर मला लक्षात आलं की या शर्टला बटनच नाहीये। स्कॉलर, तुला वेळ नसतो ना, म्हणून म्हणलं तुला बटन शिवून द्यावं, त्यासाठी मी एखादा असता ना या कामासाठी हा शर्ट माझ्या गळ्यात माळला असता, आणि तू माझ्यावर चोरीचा आळ घेतोय। काय बाळ, तो काळ गेला आता जेव्हा आपण महागड्या शर्टाला अशी कुठलीही बटणं लावून फिरायचो। हा माझा शर्ट आहे ना, खूप महाग आहे। याच्यासाठी मला चांगली बटणं आणायची आहेत, ती लावून मग मी हा शर्ट घालणार आहे। त्यामुळे यापुढे मला मदत नको करूस, ओके? ठीक आहे, असं प्रेमाने सांगायचं ना, मग समजतं। नाही नाही नाही, आत्तापर्यंत मी चिडून सांगत होतो,
आता मी खूप प्रेमाने सांगणार आहे, परत परत माझ्या एकाही शर्टाला हात लावलास तर शर्ट नाही, दुसरं काहीतरी नक्की फेकून मारीन तुला, कळलं? विचित्रच आहे. ताई तुझ्याकडे आहे का व्हाईट शर्ट? सॉरी, तुझ्याकडे साडी असेल ना व्हाईट? सॉरी सॉरी सॉरी. ॲना काय झालं? ॲना, मी सायरनचा आवाज ऐकून धावत आलोय, पण इथे डीजे पार्टी चालली आहे. काय होतंय ॲना? काय काय झालं? सकाळ सकाळी तुला नसलेल्या मेंदूमध्ये काही हालचाल जाणवली का? काय होतंय ॲना? काय होतंय? शांत हो. काय झालं? काय झालं? काय झालं? माझा टॉप आहे ना, मी बरोबर 1 मंथ आधी बाय केला होता. मग आज काय बारसं करायचंय का त्याचं? का बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे तुझ्या टॉपचा? काय बोललं तुला ना, मला कधी ऍडमायरच नाही करता येत. सॉरी 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 आहे ना. बघू बघू. व्हेरी नाईस, मस्त, खूप छान यार. कसं आहे ना, तुझ्यासारख्या सेलिब्रिटीचा टॉप आहे ना, जपून ठेव. काय पुढे मागे घर भाडं भरायला पैसे नसतील ना, तर ऑक्शन मध्ये हा टॉप विक, त्यातनं जे पैसे येतील ना त्यांनी घर भाडं भर. ओके, मस्त, गुड. काय माहितीये का काय बोललं? हा ना, बोल ना. मी ना हा टॉप जेव्हा घेतला होता ना, तेव्हापासून एकदाच घातलाय मी. अरे आणि हा सापडतच नव्हता. मग मला इतकं टेन्शन आलं ना, आणि आज अचानक सापडला तो. आज मस्तपैकी बुटीक मध्ये घालून जाणार आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. नाईस नाईस, मस्त. स्ट्रेच नको ना करू त्याला. का? तुला माहिती नाही का स्ट्रेच केल्याने फिटिंग बिघडते कपड्यांची? काय अरे काय बोलल्या? आणि तुला माहिती आहे ना, मी कपड्यांच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे ते. खरं आहे. कपड्यांच्या बाबत तू पर्टिक्युलर आहेस हे मला माहिती आहे, पण आता कपड्यांच्या बाबत थोडीशी अलर्ट राहा ना. अलर्ट आहे ना, अलर्ट राहा, अलर्ट. कारण की तुला 1 महिन्यानंतर लागलेला शोध कोणाच्या तरी विचारांमध्ये फिट बसू शकतो. है ना? है ना? मी काय म्हणतो ते काही कळलं नाही ना तुला? एवढंच सांगतो बाळा, अलर्ट राहा. अलर्ट राहा, अलर्ट राहा ना. ओके, टॉप जपून ठेव, अलर्ट राहा. काहीच कळत नाही. देखता नहीं क्या? कस्टमर का कपड़ा गिर जाता तो? सॉरी, इतना चिल्लाते काय को? चिल करो जरा, मैं टेंशन में था जरा. एक मिनट. इधर आओ. आप वो लॉन्ड्री वाले भाई साहब हो ना? हाँ, कस्टमर के कपड़े. हाँ, तो मैंने जो आपको ऐसे कपड़ा दिया था, वो आने के तुम? कपड़ा? कौन सा कपड़ा? हाँ, ये मेरा है ना कपड़ा परसों दिया था. सच? हाँ, सचमुच. मैं कभी झूठ ऐसे बोलते ही नहीं, खोटा ऐसे. आप इसको पूछो, वॉचमैन को पूछो. हाँ, आप दमे होंगे ना, ऐसे पूरा ऊपर तक जाना है. हाँ, तो बैठो. हाँ, बैठो. हाँ, मैं खुद देखता हूँ मेरा कपड़ा. हाँ, 1 मिनट. ये अरे नहीं, ये आपका कपड़ा नहीं है, ये दूसरे कस्टमर का कपड़ा है. नहीं, ये मेरा कपड़ा है. अरे नहीं, आपका कपड़ा नहीं है, ये दूसरे कस्टमर का है. अरे थांबो जरा, मैं बोल रहा हूँ ये मेरा अरे कपड़ा नहीं भाई, ऐसा आपका कपड़ा नहीं है. मेरा कपड़ा है. इधर देखो. हाँ, तो ये ऐसे अभी मेरे को गरज है तो मैं वापरूंगा, और फिर आपको दूंगा तो धोके इस्त्री करके. हाँ, चलो. अरे राम शरण, नहीं अभी मेरे को पता चला. मेरे को कपड़ा मिलने को इतना उशीर काहे को होता है? नहीं, मैं आपको ही देने वाला था. हाँ,
इधर आओ राम शरण, मेरे को पता है तुमको इतना उशीर काय को होता है। या ऐसे रिकाम टेकड़े लोगों के साथ गप्पा टप्पा करते बैठते हो ना, इसलिए उशीर होता है। एक मिनिट अशोक, काय तो शर्ट बघू। अरे हा माझ्या शर्टासारखा दिसतोय। हो हो, अरे वा आपली चॉईस कसली सेम आहे ना. एक मिनिट, मग त्याच्यावर एन कसं काय लिहिलंय? अहो असं काय करताय, एन फॉर आशुतोष. एन फॉर आशुतोष कसं काय? अहो नागावकर, ते माझ्या पाळण्यातलं नाव ना नन्या असं आहे. नन्या कसं काय? अरे एन फॉर नागावकर, हा माझा शर्ट आहे. अरे चोरांनो, हा नाही म्हणजे आता तुम्ही लॉन्ड्री वाल्याकडनं लोकांचे कपडे सुद्धा ढापायला लागलात. उद्या लोकांच्या घरात जाऊन वाळत घातलेले कपडे सुद्धा ढापाल, परवा घर फोड्या कराल. तुम्हाला असं सोडणार नाही. आता सोसायटीच्या मीटिंग मध्ये नाही तुमचा सोक्ष मोक्ष लावला ना, तर नाव सांगणार नाही नागावकर. नन्या काय आता बघ तुझी कशी दैना उडवत होती. नन्या लोकांचे शर्ट ढापायला बसलेत. हिला खाया पिया कुछ नहीं, ग्लास थोड़ा 100 रुपये. हायला वाईट डे का वाईट डे, बापरे. रे हॅलो, येस किंजल, येस आय गेट व्हाईट शर्ट, येस नो प्रॉब्लेम, आय गेट रेडी नाव अँड आय कमिंग. हां व्हेरी सून. आता करेक्ट करत बसलो. हॅलो आलो. हॅलो. रे यार काय करायचं, काय करायचं. पांढरा शर्ट ने निधन पांढरी चादर, पांढरं चादर पांढरं. असो यार, तुला एकदा सांगितलं होतं पांढरा शर्ट नको वापरूस माझा. आता तू हे काय करून ठेवलंस? नाही मी फक्त इकडे बघायला आलो होतो, आवरले ना, काही पसारा नाही ना. पाहिलंस तू काय केलंस? पाहिलंस ना? हे बघ, मी तुला एवढंच सांगतो, जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट व्यवस्थित ठेवते, आवरून ठेवते ना, तेव्हा त्यामागे वेळ, बुद्धी, ऊर्जा सगळं खर्च झालेलं असतं. प्लीज त्याचा मान ठेवायचा, प्लीज. जा तू आता, काही बोलू नकोस. ते तोडून ठेवलंस तू. काय अरे घाईच्या वेळेला काय कामं काढतात यार लोक. याला काय अर्थ आहे, सतत आपला उपदेश देत असतो हा. आणि एवढा हुशार आहे तर इंजिनियर कशाला झाला, डॉक्टर तरी व्हायचं, त्याचं एप्रन घेता आला असता. काय करतोय? अच्छा, मीनलची टर्न आहे, पण ती ऑडिशनला गेली आहे म्हणून तू तिच्या वाटचे कपडे धुतोस ना. नाही मी फक्त कपडे मोजतोय, म्हणजे तिच्या वाट्याला किती कपडे ते बघतोय. कसं आहे, सगळ्यांना रोजगारची समान संधी मिळाली पाहिजे ना. हा भेदभाव नको. ए डबा ठेवला रे. तुला ना मी 88 वेळा सांगितलंय ग, नको न रडू. तो टॉप असणार आहे कुठेतरी घरातच. कोण कोणाला म्हणतंय रडू नको. रेश्मा ऐक ना, तो टॉप आहे ना, मी खूप शोधला अगं, पण मला नाही मिळाला. कळलं ना तुला? ऐक ना, तुम्ही एकदाच घातलं होतं आणि आज बुटीकला घालून जायचं होतं मला. ना मला माहितीये. मला माहितीये असं तिच्यावर ओढून काय होणार आहे. है ना बाळ, सगळीकडे नीट बघितलंस का तू? तेच परत बोलतोय हा माणूस. पण तेच परत बोलतीये ना ती. हा तुझ्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे? ओनर आहेस ना तू इथला, सगळीकडे लक्ष नाही ठेवताय तुला. मग काय? अरे ओनर आहे मी, ओनर. वॉचमन नाही आहे या घराचा.
बरं झालं ती थाळी वाजवलीस आणि मीटिंग बोलावलीस. या रे या, सगळे या. एकदा ना सविस्तर बोलायचंच आहे मला सगळ्यांशी या विषयावर. सुजय साठे, हा, तुमचं बोर भाषण बंद करा, कारण आता होणार आहे एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. मी एक नंबर लिहितो या बोर्डवर, सगळ्यांनी लक्ष द्या. माझघरातील रहिवाशांसाठी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. तुमची वस्तू घाळ झाली असल्यास, चोरीला गेली असल्यास या नंबरवर फोन करा. माफ करा, आम्ही तुम्हाला अख्खा नंबर दाखवू शकत नाही, पण शेवटचा आकडा सांगतो, त्यावरनं तुम्ही ओळखा कोणाचा नंबर आहे. शेवटचा आकडा आहे 6. आवाज वेगळा काढला म्हणजे नंबरही वेगळा झाला का? आशूचा नंबर आहे. परफेक्ट परफेक्ट. हे बघा, कॉल करायला तुम्हाला पैसे पडतील, पण तुमची वस्तू तुम्हाला नक्की परत मिळेल याची गॅरंटी आहे. मला माहिती आहे माझघरातील रहिवाशांनो, तुमच्या जीवाला ज्या माणसामुळे लागलाय घोर, तोच फिरतोय माझघरात, दाढीवाला चोर. त्याचं ब्रीद वाक्य, यू आर द माइंड. आशू, लक्ष ठेवा, हा चोर तुमच्या आसपास असू शकतो, तुमची वस्तू घाळ करू शकतो. लक्ष ठेवा. आठवा, हा चोर सकाळपासून पांढऱ्या कपड्याच्या मागे होता. आठवा. अरे नहीं नहीं, ये तो मेरी ही शर्ट है. हे बाहेर. किती वेळा असं करणार आहेस तू? हाय. आशू नाही, मिनल आणि माझा टॉप. हो. अरे मिनल, तू कशाला यानाचा टॉप घातलास? मग एवढे 1760 आहे तुझ्याकडे, घालायचा की दुसरा? हे गाईज, तुम्हाला माहितीये का, आज ना मला एका कपडे धुवायच्या डिटर्जंटच्या ऍड साठी बोलवलं होतं ऑडिशनला. वाईट कपडे घालून गेले, इम्पॅक्ट पडतो ना, असं इम्प्रेशन पडलंय ना, येते ऍड आत. यस. मीना ऐक ना, तुझ्याकडे तुझा व्हाईट टी शर्ट आहे ना, मग तो घालून जायचा. धुतला नव्हता, एवढं काय. मीना, वॉशिंग पावडरची ऑडिशन होती ना, मग त्यांना धुवायला जायचा टी शर्ट. हा ना, अगं माझी ऑडिशन होती, त्या डिटर्जंटची नाही. आणि काय ग, मी काय एकदा तुझं टी शर्ट घातला तर काय झिजणार आहे का? हा, तो स्ट्रेच होतो ना मिनल, तुला कळत नाही का, ती कपड्यांच्या बाबत किती पर्टिक्युलर आहे. असं ताणलं की कपडा स्ट्रेच होतो. तुला ना कायच कळत नाही. हो, तू गप्प बसा काय वल्य, उगाच आग लावू नकोस. अरे तिच्या मनात असं काही नाहीच आहे, आम्ही बोलतो, तू शांत राहा. है ना, असं काय करतेस यार? हा, तुला माहितीये ना, हा तुला माहितीये की नाही की मी तुझ्या एवढी जाड नाहीये. मी स्लिम आहे, माहितीये हिला, हो की नाही? काय आहे, म्हणून मी एकदा तुझा टॉप घातला तर तो काही स्ट्रेच नाही होणार आहे. हा, आणि कम ऑन यार, मी मैत्रीण आहे तिची, ती म्हणते मला, जवळची मैत्रीण आहे. मी तिचा टॉप घेतला घालायला तर ती का रागवेल माझ्यावर? हा, आणि तुला सांगते, मित्र मैत्रिणींना आपले कपडे, आपले टॉप्स घालायला द्यायचे असतात. जो माणूस देत नाही ना, त्याला जग काडीची पण किंमत देत नाही. खरे ओ, किंजल 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 हो. काय झालं रे आशुतोष, एवढा का नाचतोयस? किंजलने गिफ्ट दिला का हा टी शर्ट? नाही. गिफ्ट कसला? माझा टी शर्ट आहे. अच्छा, पळतो कुठे? ए, पळतो कुठे? पळतो कुठे? इकडे. हे सर्कस लागली, सर्कस. चला तंबू टाका. फोन पकड माझा. माझा टी शर्ट का घातला? माझा टी शर्ट? मारू नको सोड मरेन मी. अगं फार इमर्जन्सी होती, किंजलनी व्हाईट डे सेलिब्रेट करायला सांगितलेलं आणि माझ्याकडे व्हाईट शर्ट नव्हतं म्हणून. अरे तो पण न धुतलेला. तुला काही लाज लज्जा? तू का माझा टी शर्ट घातलास? काढ आधी. तुला ना मीनल, अगं लाईफ मध्ये आपल्या फ्रेंडला आपले कपडे यूज करायला नाही म्हणायचं कधी, कळलं ना? नाहीतर अशा वेळेस लोक काडी एवढी सुद्धा किंमत देत नाही. तू गप्प आहे ना.
या जगात देव आहे. मिनल, लक्षात आलं का तुझ्या? या जगात देव आहे. या जन्मात केलेल्या कुकर्मांची फळं याच जन्मात भोगायला लागतात. रडायचं नाही मिनल, या जगात देव आहे, रडायचं नाही. बरं का कैवल्यराव, नाही मी विचार करत होतो, या दिवाळी सणाला एक 25 मीटर पांढऱ्या कपड्याचा गत्ता घेऊन टाकतो. हा गत्ता घेतो आणि पोरांना 2-2 जड पांढरे कपडे शिवूनच टाकूया. त्या प्रसंग सांगून येत नाही हो. 15 ऑगस्ट आहे, राहिलं तर 26 जानेवारी आहे, राहिलं तर म्हणजे हे प्रसंग सांगून येत नाहीत ना. कोणी राहिले तर. आणि आज आशूची शोकसभा होणारच आहे. लागेलच. लागेलच.